चला तर आपण आता धनंजय दातार यांच्या अल अदिल या स्टोअरकडे जाऊयात। अल अदिल या स्टोअरची खासियत अशी आहे की इथे भारतीय पद्धतीचं, भारतीय संस्कृतीचं आणि भारतीय बनावटीचं सगळं काही मिळतं। म्हणजे अगदी पिठापासून मिठापर्यंत सगळं, शिवाय त्याची क्वालिटी सुद्धा थक्क करणारी आहे। इथला बराचसा माल हा भारतातून आयात केला जातो आणि बराचसा माल हा खुद्द दातार यांच्याकडे तयार सुद्धा होतो। ही ऑर्गॅनिक रेंज आहे। म्हणजे आजकाल लोक सर्व नैसर्गिक हे करतात, म्हणजे काही फर्टिलायझर वगैरे वापरून असे न वापरता ही ऑर्गॅनिक रेंज आम्ही लोकांनी इंट्रोड्यूस केली आहे। ह्याच्यामध्ये पल्सेस, स्पायसेस आणि ड्रायफ्रूट आयटम्स पण आम्ही हे केलेले आहेत। तर एकदम स्वच्छ आणि अवेअरनेस आजकाल खूप जास्त क्रिएट झालं लोकांमध्ये की ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स वापरण्याचा कल जरा वाढलेला आहे। हां, आणि पूर्ण मोठी रेंज ठेवलेली आहे। तर ही प्रोडक्ट आता आम्ही स्वतः पॅक करतो। अच्छा, जी शॉपमध्ये पण पॅक होतात आणि फॅक्टरीमध्ये पण पॅक होतात। आणि मग प्रोक्युअर कुठे होतात आपल्या? हे सर्व वर्ल्ड वाईड सर्व होतात आहे। वर्ल्ड वाईड? हां, सर्व होतात। आणि जसं हे पिठाचे पण प्रोडक्ट सर्व आम्ही स्वतः बनवतो। अच्छा, ह्याच्यामध्ये पूर्ण वेगवेगळ्या रेंज आहेत। म्हणजे ढोकळा आहे, त्याच्यानंतर मग वाईट ढोकळा, खमण ढोकळाचा आहे, इडली, डोसा, त्यानंतर आपलं उपवासाची भाजणी आहे, आणि सर्व सातवाचं पीठ आहे, राजगिराचं पीठ, सिंगुड्याचं पीठ, उपवासाचे सर्व प्रोडक्ट, आणि रोज ताजी दळली जातात। आणि याच्यामध्ये आपली भाकरीचे पण आहेत, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, मकईचं पीठ, हे पण आम्ही स्वतःच ग्राइंड करतो रोजचं, आणि रोजचं हे करून ह्याला ताजं पॅक करतो। आणि ग्राइंड कुठे होतं? इथे या प्रत्येक सुपर मार्केटमध्ये एक फ्लोर मिल आहे। ओके, म्हणजे तिथेच लोकांना दळून देण्याची पण तयारी आहे, आणि स्वतः पण पॅक करून आम्ही ठेवतो। आणि चक्की लावल्याने काय असं, मिल लावल्याने की एक फ्रेशनेस आटाचा आहे, पिठांचा आहे, ते लोकांना एक त्याची हे पण असतं, आणि लोकांना जसे पाहिजे तसे दळता येतं। कोणाला जाड लागतं, कोणाला बारीक लागतं, त्या प्रकारे पण आम्ही लोक करून देत असतो। स्पेशली इंडियन ब्रेड्स जे आहेत त्याच्या बाबतीत दे आर व्हेरी चूझी, की कोणाला अगदी पीठ अगदी सॉफ्ट लागतं, आय मीन स्मूथ लागतं, किंवा भरड लागते। हो, तसं त्याप्रमाणे तसं दळून दिलं जातं। आणि प्रत्येक भारतामधले वेगवेगळे आपले राज्यातले लोक आहेत, प्रत्येकाचे पिठाचे पण प्रकार वेगळे असतात। तर काही लोकांना सोयाबीन मिक्स करून पीठ पाहिजे, तर ते पण असतं। काही लोकांना मल्टीग्रेन आटाचं आजकाल पाहिजे, कारण लोक आता हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत। त्याप्रमाणे हेल्थच्या बाबतीमध्ये पण त्यांना वेगवेगळे रेंज असतात। त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ आहे, नाचणीचं ताजं पीठ दिलं जातं। काही लोक डायबेटिक लोक आहेत, त्यांना काळा चणाचं पीठ असतं, ते पण आम्ही दळून देतो। म्हणजे
व्हरायटीज ऑफ आयटम्स असल्याने लोक अल अदिलला जास्त लाईक करतात. आणि शिवाय आमचे मसाले पण स्वतःच दळतो आम्ही लोक आणि ताजे दळून त्यांना देतो. ते पण एक महत्त्वाचं आहे. खूपच असा एक अवघड प्रश्न विचारतो मी तुम्हाला, म्हणजे तो माझ्यासाठी अवघड आहे, मला अजून कळलेलं नाही याचं उत्तर, की तुम्ही स्वतः एवढे बिझी असता, खाद्यपदार्थ म्हणतो आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय पण जेव्हा करतो म्हणल्यानंतर स्काय इज द लिमिट. नेहमी आता तुम्ही आता जे सांगितलं की एक सेंद्रिय इन्ग्रेडियंट्स जे आहेत तर ते तुम्ही आता रेंज चालू केलेली आहे ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स. तर या सगळ्याच्या आयडियाज ज्या आहेत त्याचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट कोण करतं? नाही, मी स्वतःच बघतो. कारण मला पण स्वतःला कुकिंगची आवड आहे आणि स्वतः चांगल्या वस्तू खायची आवड आहे. तर लोकांना पण चांगली वस्तू मिळावं माझे विचार आहेत. असंच नाही की नुसतं बिझनेस करून आपण पैसेच कमवायचा हा माझा उद्देश नाही, पण लोकांना चांगली क्वालिटी पण मिळाली पाहिजे आणि योग्य दरात ते मिळालं पाहिजे. हे या हिशोबाने मी चालतो. आणि कितीतरी वर्षापासून मी स्वतःच बघतो. तर क्वालिटी कंट्रोल आणि लोकांना काय आवड आहे त्या बाबतीमध्ये मी नेहमी करतो. तुम्ही आताच मेन्शन केलं की तुम्हाला स्वतःला सुद्धा खाद्यपदार्थ बनवायला आवडतात. म्हणजे आम्हाला एक तुमच्यातला अजून एक टॅलेंट कळलेलं आहे की यू आर अ गुड शेफ ॲज वेल. तर तुम्हाला अरेबिक फूड बनवता येतं की? हो, अरेबिकची फूड मला आवड आहे. इथे गेल्या 32 वर्षापासून दुबईमध्ये राहतो आहे. तर इकडचं अरेबिक फूड आवड आहे. जसं हुमूस वगैरे, तबले वगैरे यांचे जे स्वीटचे प्रकार आहेत ते मला खूप आवडतात. मी स्वतः वक्रावा पण आहेत. प्रत्येक गोष्टी प्रत्येक देशाची काहीतरी स्पेशलाइज असते. आता आपण पाहणार आहोत इथली चक्की. या चक्कीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सगळ्या प्रकारची धान्य दळली जातात आणि विशेष म्हणजे भारतीय पद्धतीनं बरं का. म्हणजे अगदी गहू, डाळी किंवा तांदूळ निवडून मग चाळून ती दळली जातात. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमालीची स्वच्छता पाळली जाते. जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता तुमच्या प्रत्येक स्टोअरमध्ये अशा चक्की आहेत. मग ग्राहकांना अशी सुद्धा फॅसिलिटी तुम्ही अवेलेबल केलेली आहे का की ग्राहकांनी जे गहू किंवा ज्वारी वगैरे तुमच्या स्टोअरमध्ये घेतलेलं आहे ते इथे आणू शकतात आणि मग ते त्यांच्यासमोर दळून घेऊ शकतात? हो, आम्ही ती पण फॅसिलिटीकडे आहे. त्यांना जे पाहिजे ते दळून देऊ शकतो. शिवाय त्यांना काही लोकांना भाजून आणतात. तर ते भाजून आणल्यानंतर तेही दळून आम्ही देतो. कोणत्याही प्रकारचे इन्ग्रेडियंट्स आणलं की आम्ही त्यांना ते दळून देण्याची ती फॅसिलिटीकडे ठेवली आहे त्यांना, की प्रत्येक गिरायकाला ताजं मिळावं आणि त्या आवडीप्रमाणे भरून घेता येईल ते पण आम्ही त्याला दिलेलं आहे. आणि मगाशी तुम्ही मेन्शन केलं की काही जण म्हणजे आपल्या रोजच्या पोळीच्या आट्यामध्ये सोयाबीन घालतात, काही जण मल्टीग्रेन घालतात आणि काही जणांना तुम्ही काळे हे म्हणतात काळे चणे. यस, तर तसंही हे करतात. मग त्याप्रमाणे तुम्ही इथे त्यांचं ब्लेंड जे आहे तर तुम्ही करून देऊ? हो, त्यांना जसं पाहिजे किंवा आपल्या पद्धतीने किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांना वेगवेगळे मिश्रणं ते स्वतः आणतात घरातून आणि आम्ही तसं पण त्यांना दळून देतो. आणि असं नाही की मिनिमम 2 किलो तरी पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये घातल्यानंतर पूर्ण माल पूर्ण बाहेर आला पाहिजे. हां, तर लोक 4-5 किलो घेऊन येतात आणि त्यांना ताजं दळून देतात त्यांना. तुम्हाला माहिती आहे की रेग्युलर जे गव्हाचं जे पीठ असतं जे आपल्या पोळीसाठी आपण वापरतो, चपातीसाठी वापरलं जातं, तर त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये मल्टीग्रेन म्हणजे बाकीची कडधान्य जी आहेत तर ती त्याच्यामध्ये ॲड केली जातात आणि गव्हाबरोबर ब्लेंड केली जातात. पण एवढंच आहे की त्याचं प्रपोर्शन जे आहे तर ते 1 किलोला साधारणतः 150 ग्रॅमच्या पेक्षा जास्त नसावं. अदरवाईज काय होतं की प्रत्येक कडधान्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जे असतं त्याप्रमाणे ते ग्राइंड कुठल्या पद्धतीचं होतं ते अवलंबून असतं. म्हणजे असंही होऊ शकतं की तुम्ही जास्त प्रमाणात जर कडधान्य घेतली आणि गहू कमी प्रमाणात घेतलात तर त्याच्या गुठळ्यासुद्धा होऊ शकतात आणि मग ते ग्राइंडसुद्धा नीट होतील. आता सोयाबीन जे वापरतात तर गव्हाच्या पिठामध्ये 1 किलो गव्हाला साधारणतः तुम्ही जस्ट 80 ते 100 ग्रॅम सोयाबीन जरी घातलं तरी त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा वाढते. आणि सोयाबीनची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की सोयाबीनची केलेली पोळी जी आहे तर ती जवळजवळ 2 दिवस अगदी सॉफ्ट राहते, कारण इट रिटेन्स द मॉइश्चर इन द प्रोडक्ट. करून बघा आणि सांगा आम्हाला. अल अदिल कंपनीमध्ये 90% रॉ मटेरियल जे आहे तर ते भारतातून येतं आणि हे रॉ मटेरियल इथे येण्याच्या आधी निवडलं जातं. आता तरीसुद्धा हे मॅन्युअली निवडलं का जातं आहे, कारण त्याच्यामध्ये तरीसुद्धा काही खडे असण्याची शक्यता असते. आणि आता हे तिघंजण माझे मित्र जे आहेत तर ते अगदी ट्रेडिशनल पद्धत कशी होती ते चाळणीमध्ये घेऊन तर ते आता निवडकपणे अगदी काटेकोरपणे बघतायत की याच्यामध्ये कुठले खडे वगैरे राहिलेत का नाही, कारण कन्झ्युमर्सपर्यंत हा माल अतिशय स्वच्छ आणि टॉप क्वालिटीचाच गेला पाहिजे असं अल अदिलचं एक प्रमुख प्रिन्सिपल आहे.
कंपनीमध्ये 4 वर्ष झाली काम करतो आहे ॲज अ अकाउंट्स अँड फायनान्स मॅनेजर. मी जवळजवळ आज अकाउंट्स अँड फायनान्समध्ये 15 वर्ष झाली काम करतो आहे. पण अलादीलमध्ये जो मला काम करण्याचा आनंद आणि काम करण्याची जी मजा आहे ती खरंच अलादीलमध्ये खूप मी चांगली अनुभवू शकलो. मी अलादीलमध्ये आल्यानंतर मला एक चांगला माझ्या बाबतीत झालेला हे म्हणजे माझे ICW मी CME चालू होतं माझं. पण जेव्हा मी अलादील जॉईन केलं त्यावेळी मला CMEची प्रोफेशनल डिग्री मिळाली आणि मी त्याच्यामध्ये चांगला सक्सेस पास झालो. जी कंपनीचं फायनान्स स्ट्रक्चर आहे ते डेफिनेटली एक स्ट्रॉंग स्ट्रक्चर म्हणून असणं गरजेचं आहे. आणि तो स्ट्रक्चर आपल्याला स्ट्रॉंग बनण्यासाठी प्रोजेक्शन्स आले. प्रोजेक्शनवर मग ॲक्च्युली बजेटिंग आली. बजेटिंग करून ॲक्च्युअल कंपॅरिझन करून आपल्याला फायनान्शियल्स बनवावे लागतात आणि त्या फायनान्शियलमधून मग डिसिजन घेऊन पुढे हे करतो आपण. सरांबरोबर काम करण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. ते कधी ॲज अ बॉस म्हणून कधीच असे समोर हे झालेलं आहे. ॲज अ एक फ्रेंडली रिलेशन त्यांचा आमच्याबरोबर असतो आणि प्रत्येक वेळी कुठलीही गोष्ट त्यांना एवढा एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रामध्ये असं समजावून सांगतात की अगदी म्हणजे एक आपण मित्र आहोत आणि त्या पद्धतीने ते पुढे वर्कआउट करतात. म्हणजे ॲज अ बॉस म्हणून थोडाही कंट्रोल त्यांचा नसतो. ॲज अ फ्रेंड म्हणून ते प्रत्येक वेळी आमच्याबरोबर कोऑर्डिनेट करत असतात. आता ॲक्च्युली एक रिसेंटलीच माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि डेफिनेटली तो ॲक्सिडेंट खूप मोठा ॲक्सिडेंट होता आणि माझ्या नशिबाने सरसुद्धा इंडियामध्ये ॲक्सिडेंट झाला होता आणि सर माझ्याबरोबर तिकडे इंडियामध्ये होते. आणि तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर जो म्हणजे माझ्या फॅमिलीला माझी अपसेटीज होते. मी ICUमध्ये होतो आणि माझ्या फॅमिलीला जो एक त्यावेळी जो सपोर्ट पाहिजे होता तो सरांनी दिला आणि अक्षरशः मला फॅमिलीने नंतर सांगितलं की मला माझे जे रिपोर्ट्स होते माझ्या डोक्याला थोडं मार लागलं होतं आणि डॉक्टर्सचे अलग सल्ले होते आणि ते रिपोर्ट्स घेऊन अक्षरशः सरांनी स्वतः जाऊन डॉक्टरना दाखवून की हा माझा एम्प्लॉई म्हणजे माझ्या भावासारखा आहे असं हे करून त्यांनी ते रिपोर्ट्स अलग डॉक्टरला दाखवले आणि डॉक्टरकडून ओपिनियन घेतली की हा माझा माणूस आहे, मला चांगल्या ह्याच्यामध्ये हा हवा आहे. त्यामुळे मी काहीही करायला त्याच्यासाठी तयार आहे. फक्त मला याच्यामध्ये काय करावं लागेल यासाठी सरांनी 4 ते 5 डॉक्टरांकडे जाऊन सल्ले घेतले आणि माझ्या फॅमिलीला एवढा चांगला सपोर्ट दिला की स्वतः अक्षरशः साईडला होऊन ते रडत होते आणि फॅमिलीला माझ्या सांगत होते की तुम्ही काही काळजी करायची नाही.